साधा आणि प्लेन शिरा तुम्ही नेहमीच खाल्ला असेल, पण हा मँगो शिरा खाऊन तुम्ही याची चवच विसरणार नाही. इतका जबरदस्त आपला हा मँगो शिरा बनतो. तर इथे मी एक विशेष टिप दिलेली आहे. तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपली ही जी टिप आहे ती म्हणजे आपला प्रत्येक घास हा मँगो फ्लेवरचा लागेल. तर यासाठीच मी इथे विशेष अशी टिप दिलेली आहे. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळा विशेष आणि मऊ लुसलुशीत असा मँगो शिरा बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे साहित्य अगोदरच काढून ठेवलेलं आहे. खूप कमी साहित्य मी इथे वापरणार आहे. अगदी कमी साहित्यात बनवून हा शिरा तयार होतो. तर त्यासाठी इथे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत. आंब्याचा गर, रवा, साखर, वेलची पावडर, साजूक तूप आणि पाणी इतकंच साहित्य इथे लागणार आहे. सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आहे. 1 चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो रवा आहे तर तो आपल्याला गुलाबीसर असा भाजून घ्यायचा आहे. अगदी गुलाबी रंगावरतीच आपल्याला हा रवा परतवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. व्यवस्थित असा रवा आपला परतवून झाला की त्यानंतर इथे बघू शकता मध्यभागी आपल्याला ना थोडीशी जागा करून घ्यायची आहे. जागा यासाठी की आपल्याला यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि ह्या तुपावरती आपल्याला काजू आणि बदामाचे काप भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मध्यभागी ना आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे गरम पाणी करून घेतलेले आहे तर 2 वाटी इतकं गरम पाणी केलेलं आहे आणि आता हे सोडवून घ्यायचं आहे. यामध्ये सोडलं की त्यानंतर आपल्याला ना यावरती झाकण देऊन घ्यायचं आहे. साधारण एक 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. व्यवस्थित पाणी ॲब्झॉर्ब झालं की त्यानंतर हे उघडून बघायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी दुधाचा अजिबात वापर केलेला नाही. 1 वाटीभर साखर घालून घ्यायची आहे. आता 1 वाटीभर साखर यासाठी की कधी-कधी ना आंबा आंबट वगैरे सुद्धा निघतो. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटीभर इतकी साखर घालायची आहे. म्हणजे ते व्यवस्थित असं बॅलन्स होतं. तर आपल्याला ही साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स करायची आहे. आणि आता साखर घातल्यामुळे या शिऱ्याला थोडं पाणी सुटेल, पण काळजी करण्याची काहीच गरज नाही. आपला गॅस हा मोठा ठेवायचा आणि व्यवस्थित जे पाणी सुटलेलं आहे ना तर ते सुद्धा आटून जाईल. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने याला पाणी सुटलेलं आहे आणि मी मोठा गॅस करून ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. त्यानंतरच आपल्याला बाकीचे जिन्नस यामध्ये घालायचे आहेत. आता आपली जे मेन टिप आहे ती म्हणजे आपल्याला यामध्ये आंब्याचा जो गर आहे तो सगळ्यात शेवटी घालायचा आहे. कारण आंबा हा आपल्याला अजिबात शिजवून वगैरे घ्यायची गरज नाही. तर तुम्ही समजा आंबा जास्त शिजवला तर त्याचा सुवासना शेवटच्या घासापर्यंत टिकून राहणार नाही. तर यासाठीच आपल्याला हा जो पल्प आहे तो सगळ्यात शेवटी घालून घ्यायचा आहे. म्हणजे आपला शिरा पूर्ण तयार झाल्यावरच आपल्याला यामध्ये हा पल्प सोडवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे. त्यानंतर वेलची पूड घालून घ्यायची आहे. साधारण 1 छोटा चमचा भरून मी वेलची पूड घेतलेली आहे आणि इथे मिक्स करायचं आहे. दूध वगैरे घातलेलं नाही तरीसुद्धा शिरा आपला अगदी रिच असा झालेला आहे. गरमागरम असा शिरा बनवून तयार आहे. उन्हाळा विशेष ही आपली रेसिपी आहे आणि मऊ लुसलुशीत असा आपला मँगो शिरा खूप मस्त असा लागतो चवीला. तुम्हीसुद्धा घरी या पद्धतीने परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास मला कॉमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. अशा छान पारंपरिक आणि मराठमोळ्या रेसिपीसाठी बघत राहा आपले दीपालीज मेजवानी हे चॅनल आणि सबस्क्राईब तर नक्की करून ठेवा. म्हणजेच तुम्हाला पारंपरिक नवनवीन अशा रेसिपीज पाहायला मिळतील. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.